वेलकम बॅक टू माय चॅनेल. आज आपण राहिलेल्या 2 कारणांबद्दल बोलणार आहोत की जे कारण तुमच्या हेअर लॉसला कारणीभूत ठरू शकतात. नंबर 3 पोझिशनवर आहे मेडिकेशन. मेडिकेशन म्हणजे काय की नॉर्मली एक फेज असते की ज्यामध्ये एकदम हेअर लॉस व्हायला लागतो. हा हेअर लॉस आपल्याला फेस करता येत नाही कारण आपल्याला सवय झालेली असते आपले दाट आणि एकदम घनदाट केस बघायचे. पण अचानक हेअर लॉस व्हायला लागल्यानंतर आपण विचार करायला लागतो कुठले तरी मेडिसिन्स घेऊया. हेअरफॉलच्या मेडिसिन्स मिळतात, हेअर लॉसच्या मेडिसिन मिळतात, रिग्रोथ करा, हेअरफॉल थांबवा, ह्या असल्या गोष्टी तुम्ही बघता, मेडिसिन्स घेता आणि त्या कंझ्युम करायला लागता. कंझ्युम केल्यानंतर पण तुम्हाला असं जाणवतं की हेअरफॉल कमी झालेला नाही आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की कुठल्याही गोष्टी किंवा मेडिसिन्स कुठल्याही बाबतीत असू देत, तुम्ही डॉक्टरांची कन्सर्न घेतली पाहिजे. नंबर 4 वर आहे हेवी मेटल पॉयझनिंग, की ज्यामध्ये काय होतं, शरीरामध्ये लेड, आर्सेनिक आणि त्याचसोबत मर्क्युरी ह्यांचा जास्त प्रमाणामध्ये साठा झाल्यामुळे केस प्रचंड गळू शकतात. मग ह्यासाठी काय करू शकता तुम्ही काही टेस्ट करू शकता, डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता किंवा तुम्हाला असे काही सिम्पटम्स जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांची कन्सर्न घेऊ शकता. आता ही होती काही रेअर कारणं. जर तुम्हाला काही शंका असतील ह्याच्यामध्ये तर तुम्ही मला नक्कीच कमेंट करू शकता किंवा तुम्हाला अजून काही सल्ला हवा असेल किंवा अजून कुठला तुम्हाला प्रॉब्लेम आयडेंटिफाय झाला असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंट करू शकता.